खबर है रायगढ़ के माड़गांव पुलिस स्टेशन के तहत ताम्हिणी घाट पर पुलिस पोस्ट से 2 किलोमीटर दूर पुणे से आ रही 6 टूरिस्ट की कार अचानक ढलान की वजह से 500 फीट गहरी घाटी में गिर गई। शुरुआती जानकारी में पता चला है कि पुणे के खड़क वासला उत्तम नगर के रहने वाले 6 लोग घूमने के लिए कोकण आ रहे थे। बदकिस्मती से माना जा रहा है कि कोकण पहुंचने से पहले घाट की खड़ी ढलान पर यह हादसा हुआ। ये टूरिस्ट सोमवार आधी रात को उत्तम नगर से कोकण के लिए निकले थे। मंगलवार को उनकी तलाश शुरू की गई क्योंकि दिन में उनके फोन नहीं उठे, लेकिन उनसे किसी भी तरह से संपर्क नहीं हो सका। इसीलिए उनके रिश्तेदारों ने पुणे के उत्तम नगर पुलिस स्टेशन और माड़गांव पुलिस स्टेशन को बताया। क्योंकि उनसे संपर्क नहीं हो सका, दोनों पुलिस स्टेशन को सूचित किया गया। इस बारे में उनकी आखिरी लोकेशन ताम्हाणी घाट में मिली थी। जब इस जगह की तलाश ली गई, ड्रोन कैमरे का इस्तेमाल किया गया तो नीचे गिरती हुई थार कार की तस्वीर कैमरे में कैद हो गई। इसके अनुसार माड़गांव पुलिस ने तुरंत रेस्क्यू टीम को घटना की जानकारी दी। सर्च ऑपरेशन चलाने और इस जगह की तलाशी लेने के बाद शुरुआती जानकारी सामने आ रही है कि ये कार वही है। इस जगह पर माड़गांव पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर, SVRSS रेस्क्यू टीम, शैलार मामा रेस्क्यू टीम और RESQ रेस्क्यू टीम के साथ मौके पर पहुंचे और रस्सियों की मदद से थार कार को उस जगह पर उतारा जहां हादसा हुआ था और आखिरी तलाश कर रही हैं। इसके बाद ही तीसरे दिन के बाद इस बारे में डिटेल में जानकारी मिल पाएगी कि इस थार कार में 4 लोगों की मौत हुई है, 2 लापता हैं, तलाश जारी है। नमस्कार, मी धम्मशील सावंत। आज आपण या ठिकाणी माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ताम्हिणी घाटामध्ये जी कार कोसळून दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये 6 जण या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते। आपल्यासोबत पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे सर आहेत। सर, कशा पद्धतीचा हा अपघात आहे, आत्ताची नेमकी अपडेट्स काय? हा जो अपघात आहे, जे 6 तरुण पुण्यावरून इकडं कोकणामध्ये जाण्यासाठी निघालेले होते, त्यांची गाडी जी आहे, ड्रायव्हरचं कदाचित नियंत्रण सुटल्यामुळं ती खाली गेलेली ताम्हिणी घाटामध्ये। तर त्या अनुषंगाने सध्या स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने बचाव कार्य आमचं चालू आहे। सध्या टीम मेंबर खाली आहेत। आतापर्यंत 6चे 6 डेड बॉडीज ज्या आहेत ह्या मिळालेल्या आहेत खाली। पैकी एक डेड बॉडी आता थोड्या वेळापूर्वीच आपण वरती आणलेली आहे। बाकीच्यांना काढण्याचं काम सुरू आहे। कशा पद्धतीनं सर्च ऑपरेशन आहे, यामध्ये कोणकोणत्या टीम सहभागी आहेत? यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपले तहसीलदार साहेब आहेत, मेडिकलची टीम आहे आणि प्रामुख्याने सगळ्यात मोठं वर्क याच्यामध्ये जे आहे ही SVRSS रेस्क्यू टीम जी कोलाडची आहे ती एक आपल्याकडे मुख्य भूमिकेमध्ये आहे। मुळशीची रेस्क्यू टीम आहे, स्थानिक आपले शेलार मामा रेस्क्यू टीम आहे आणि माणगावचीच एक साळुंके रेस्क्यू टीम आहे। अशा 4ही रेस्क्यू टीमची संपूर्ण टीम या ठिकाणी हजर आहे आणि त्यांच्या मदतीने हे आपलं काम चालू आहे। हे जे सर्च ऑपरेशनमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली जी टीम काम करते, आता नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत। मृतांची ओळख वगैरे पटू शकले का? 100% सर्व मृतदेह बाहेर काढलेत? एकच मृतदेह आतापर्यंत बाहेर आलेला आहे, परंतु जे वर्णन आहे गाडीचं, त्यांची 6 लोकांची जी नावं आहेत ती खात्री झाली की 6 लोक जी मिसिंग होती पुण्यावरनं ती 6ची 6 30 लोक आहेत। एकूणच ताम्हिणी घाटामध्ये ज्या पद्धतीनं अरुंद रस्ता आहे आणि सातत्यानं अपघात या ठिकाणी होतात, वाहतूक पोलीस आहेत किंवा माणगाव पोलीस आहेत, वाहतूक नियंत्रण करण्यासाठीची काय उपाययोजना आहे? खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे की हा अतिशय असा वळणावळणाचा आणि धोकादायक घाट आहे। या ठिकाणी वाहतुकीवर खरंच जे आहे कंट्रोल एकतर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यावरनं तरुण या ठिकाणी पर्यटनासाठी कोकणामध्ये येतात, वेगात गाडी चालवतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हे एक अपघाताचं कारण या ठिकाणी आहे। सर, जनतेला काय आव्हान कराल? सातत्यानं आपण बघतो की ताम्हिणी घाटामध्ये अपघात होतात आणि त्याच्यात अनेक जण मृत्युमुखी पडतात। काय नेमकी कारणं आहेत? जनतेला आपण काय आव्हान कराल की कशा पद्धतीनं सुरक्षितता सतर्कता बाळगली पाहिजे? जनतेला किंवा सर्व वाहनधारकांना एवढीच आवाहन आमच्या या निमित्ताने आहे की आपण रस्त्यावर चालताना स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, वाहतुकीचे नियम पाळा आणि कुठेही दिलेले नियम तोडू नका। एकूणच आपल्यासोबत पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे सर होते आणि त्यांनी या ठिकाणी हा अपघात नेमका कसा झाला, कशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे, आतापर्यंतचे अपडेट्स काय ती या ठिकाणी दिलेले आहेत। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण।